नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण सूर्यदेवांचा रथ आणि 7 घोड्यांचं रहस्य याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस पंचांगातील एक तिथी नसून निसर्ग, काळ आणि मानवी जीवन यांना जोडणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीचा दिवस उजाडतो तेव्हा हिवाळ्याची तीव्रता हळूहळू कमी होत असते. पहाटेच्या सूर्यकिरणात एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. निसर्ग जणू नव्या चक्रात प्रवेश करत असतो. याच कारणामुळे आपल्या प्राचीन परंपरेत रथसप्तमीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पुराणांमध्ये सूर्यदेवांना चराचर सृष्टीचा आत्मा म्हटलं आहे. सूर्य उगवतो म्हणून दिवस सुरू होतो. सूर्य मावळतो म्हणून विश्रांती मिळते. सूर्याशिवाय जीवनाची कल्पनाही शक्य नाही. सूर्य म्हणजे शिस्त, नियमितपणा आणि सातत्य यांचं प्रतीक आहे. तो रोज उगवतो, रोज मावळतो, पण कधीही आपला मार्ग बदलत नाही. पौराणिक कथांनुसार कश्यप ऋषी आणि अदिती मातेपासून 12 आदित्यांचा जन्म झाला. या 12 आदित्यांमध्ये जो सर्वांना प्रकाश देणारा आणि जीवनाला चालना देणारा तो म्हणजे सूर्यनारायण. सूर्यदेवांचे तेज अत्यंत प्रखर असल्याचं पुराणात सांगितलं जातं. त्यामुळे त्यांची पत्नी संज्ञादेवी हे तेज सहन न करू शकल्यामुळे आपली छाया निर्माण करून तपश्चर्येसाठी निघून गेली. या कथेतून आपल्याला एक सूक्ष्म संदेश देखील मिळतो. तो असा की दैवी शक्तीजवळ जाण्यासाठी संयम आणि सहनशक्ती आवश्यक असते. माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या दिव्य रथावर आरूढ होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. हा रथ जीवनाच्या गतीचं प्रतीक आहे. सूर्याचा रथ तेजाने बनलेला आहे आणि त्या रथाचा सारथी आहे अरुण म्हणजेच पहाट. अंधार आणि प्रकाश यांच्यामधील ती वेळ म्हणजे अरुण. त्यामुळे आधी अरुणोदय होतो आणि नंतर सूर्योदय होतो असे म्हटले जाते. मंडळी, सूर्यरथाला एकच चाक असल्याचं पुराणात सांगितलं आहे. हे चाक म्हणजे काळ, जो सतत पुढे जात असतो. तो थांबत नाही, मागे वळत नाही. सूर्याचा प्रवासही तसाच आहे. त्या रथाला 7 घोडे जोडलेले आहेत. हे 7 घोडे म्हणजे सूर्यकिरणांचे 7 रंग, आठवड्याचे 7 दिवस, मानवी देहातील प्राणशक्ती आणि सृष्टीतील 7 स्तर. या 7 घोड्यांमुळे संपूर्ण विश्वाचा व्यवहार चालतो, असा भावार्थ या कथेतून समजतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजेची एक वेगळी परंपरा आहे. डोक्यावर एरंड, रुई किंवा दुर्वा यांसारखी पानं ठेवून सूर्याला अर्घ्य अर्पण केलं जातं. ही परंपरा निसर्गाशी असलेलं आपलं नातं दर्शवते. भक्त स्वतःला निसर्गाचा एक भाग मानतो आणि सूर्याला कृतज्ञतेने नमन करतो. अर्घ्य अर्पण करताना मनातल्या चिंता, आळस आणि नकारात्मकता त्या पाण्याबरोबर सोडून देण्याचा भाव असतो आणि सूर्यप्रकाशाकडून ऊर्जा, स्पष्टता आणि सकारात्मकता स्वीकारली जाते. पुराण कथांमध्ये एका राजाची गोष्ट येते. ती अशी की एक राजा होता. तो खूप धर्मनिष्ठ होता, पण दीर्घकाळ आजाराने त्रस्त होता. त्यामुळे त्याने ज्ञानी ब्राह्मणांच्या सल्ल्याने रथसप्तमीचं व्रत केलं आणि सूर्य उपासना केली आणि त्यानंतर काळानुसार त्याचं आरोग्य सुधारत गेलं. तर या कथेमागचा स्पष्ट संदेश काय आहे की शिस्तबद्ध दिनचर्या, निसर्गाशी सुसंवाद आणि सकारात्मक विचार यांचा जीवनावर चांगला परिणाम होतो. याच कारणांमुळे सूर्यदेवांना आरोग्याचा अधिपती मानलं जातं. सूर्यप्रकाशामुळे शरीराला चेतना मिळते, मन प्रसन्न राहतं आणि जीवनात नियमितपणा येतो. आपल्या परंपरेत सूर्योदयाला उठणं, सूर्यदर्शन करणं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेनं करणं याला फार महत्त्व दिलं गेलं आहे. रथसप्तमी आपल्याला एक साधा पण महत्त्वाचा विचार देते, म्हणजेच संदेश देते की जीवनात सातत्य ठेवा, निसर्गाच्या लयीत जगायला शिका, प्रकाशाकडे पहा आणि अंधार मागे सोडा. सूर्य दररोज उगवतो. तो आपल्याला रोज नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याची संधी देतो. प्रश्न इतकाच आहे की आपण ती संधी स्वीकारतो का? याच भावनेने रथसप्तमीचा दिवस हा आत्मपरीक्षणाचा, नव्या सुरुवातीचा आणि सकारात्मकतेचा दिवस मानला जातो. हीच रथसप्तमीची कथा, हा सूर्यदेवाच्या रथाचा आणि 7 घोड्यांचा अर्थ आणि हाच या पवित्र दिवसाचा खरा संदेश. तर मंडळी, तुम्हाला ही रथसप्तमीची कथा आणि सूर्यदेवाच्या रथाचा अर्थ मनापासून आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व कुटुंबातील लोकांना शेअर करा, कारण चांगला विचार पसरवणं ही सुद्धा एक सेवा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून अशा श्रद्धा, परंपरा आणि पौराणिक कथा पाहण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.